नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघू की तुम्हाला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2चा पेपर द्वितीय संत्रांत परीक्षेचा कशा प्रकारे येईल। तर बघा बेटा, हा पेपर येईल तुम्हाला 40 मार्काचा आणि याचा वेळ राहील 2 तास। बघा, यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न येईल, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न राहील तुम्हाला 5 मार्कासाठी। 5 तुम्हाला नाही का रिकाम्या जागा देतील आणि ह्या 5 मार्कासाठी राहील। तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्क्रीनवर पेपर पूर्ण दिसत नसेल तर तुमची स्क्रीन नाही का पूर्ण आडवी करा, त्यामुळे नाही का हा तुम्हाला पेपर खूप चांगल्या प्रकारे दिसून जाईल। तर बघा, पहिला प्रश्न काय म्हणते, तंबाखूमध्ये कोणता विषारी घटक असतो। जो आपण तंबाखू जे खातात लोक, त्यामध्ये कोणता नाही का विषारी घटक राहतो। तर लक्षात ठेवा, निकोटीन हा तंबाखूमध्ये विषारी घटक असतो। दुसरं दिलेलं आहे, बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ म्हणजे रिकाम जागा हालचाल होय। बीजांडाच्या दिशेने जी होते परागनलिकेची वाढ, ती नाही का कोणती हालचाल आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। तर लक्षात ठेवा, हा राहतो गुरुत्वानुवती। हा गुरुत्वानुवती हाही नाही का याचं उत्तर आहे बेटा। यानंतरचा समोरचा प्रश्न बघा, काय म्हणते, DNA रेणूची रचना सविस्तरपणे सांगणारी प्रतिकृती कोणत्या वैज्ञानिकांनी केली। म्हणजेच काय म्हणते की जो DNA रेणूची जी रचना सविस्तरपणे नाही का सांगणारी प्रतिकृती कोणत्या वैज्ञानिकांनी केली। तर सोपं आहे, कोण होतं, वॉटसन व क्रिक यांनी केली। यानंतरचा प्रश्न बघा, रिकाम जागा वनस्पतींना तरंगण्यास मदत करते। म्हणजे वनस्पतीला कोण तरंगण्यास मदत करते, खाली दिलं आहे, जसं हरित उत्ती दिलं आहे, त्यानंतर स्थूल उत्ती दिलं आहे, दृढ उत्ती दिलं आहे, वायू उत्ती दिलं आहे। तर याचं उत्तर राहील तुमचं वायू उत्ती। हे नाही का काय करते, वनस्पतीला तरंगण्यास मदत करते। यानंतरचा प्रश्न आहे बघा, दृश्य प्रकाशाची तरंग लांबी सुमारे रिकाम जागामध्ये असते। तर दृश्य म्हणजे काय, जे डोळ्यानं दिसतात जे प्रकाश, त्याची तरंग लांबी किती राहते। लक्षात ठेवा, त्याची तरंग लांबी राहते 400 nm म्हणजे नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर। 400 ते 800 नॅनोमीटर ही नाही का दृश्य प्रकाशाची तरंग लांबी असते। यानंतरचा समोरचा प्रश्न पहा, आता तुम्हाला नाही का यामध्येच नाही का ब प्रश्न विचारेल। हा ब प्रश्न जो आहे, हा ब प्रश्न तुमचा 5 मार्कासाठी आहे। या ब मध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारतील, प्रत्येकाला 1 मार्क राहील। तर बघा, जसा पहिला आता ओघ तक्ता पूर्ण करा। हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। तसे वृत्तीचे प्रकार हे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे। पहिले कोणते वृत्तीचे प्रकार लिहायचे होते, अर्धा मार्क। पहिली कोणती राहते, सरळ वृत्ती, आणि दुसरी कोणती राहते, जटिल वृत्ती। तर असे नाही का वृत्तीचे नाही का प्रकार आहे। तर या पहिल्या याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क, असा 1 मार्क मिळून जाईल। यानंतरचा प्रश्न बघा बेटा, दुसरा प्रश्न, जोड्या लावा। आता इथं आपल्याला नाही का जोड्या लावायच्या। पहा काय ते, पहिला दिला प्ररोह संस्थेची होणारी वाढ। तर नाही का या संस्थेची नाही का होणारी वाढ, तर हे कशामुळे होते। तर नाही का बघा, याचं राहणार बेटा प्रकाशानुवती हालचाल, हा याचं उत्तर राहील ब। त्यानंतर मूळ संस्थेची होणारी वाढ ही कशामुळे होते बेटा, यस, तर ही होत असते गुरुत्वानुवती हालचालमुळे। यानंतरचा प्रश्न पहा, काय म्हणते, सहसंबंध लिहा। आपल्या सहसंबंध लिहायचा आहे। काय म्हणते, स्त्रियामध्ये होणारा रोग कोणता, टर्नर सिंड्रोम। तर पुरुषामध्ये नाही का कोणता रोग होतो, हे आपल्याला नाही का इथे विचारलेले आहे। तर कोणता राहते, क्लाइनफेल्टर सिंड्रोम हा नाही का रोग होतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, चौथा, गटात न बसणारा शब्द ओळखा। म्हणजे वेगळा शब्द ओळखा। काय दिला आहे, कास्ती, अस्थि, स्नायुरज्जू, हृदय स्नायू। तर याचं लक्षात ठेवा, याचं उत्तर राहणार स्नायुरज्जू। हा नाही का गटांमध्ये बसणारा शब्द नाही, वेगळा शब्द आहे। त्यानंतर बघा समोरचा प्रश्न काय म्हणते, पुढील विधाने चूक की बरोबर ती लिहा।
काय म्हणते प्रश्न दिला आहे, पुनरुत्पादनाच्या लैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवातील भेद जास्त असतात. म्हणजे काय म्हणते, पुनरुत्पादन होणारे कोणते पण लैंगिक प्रजनन या प्रक्रियेत होणारे जे सजीव राहतात त्याचा भेद जास्त असतो. तर हा चूक की बरोबर विचारला आहे, तर लक्षात ठेवा हे राहील बरोबर. यानंतरचा प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा. हा आता यानंतर तुम्हाला पेपरला येणार आहे दुसरा प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा. हा येईल तुम्हाला 4 मार्कासाठी. 4 मार्कासाठी कोणतेही 2 सोडवा म्हणजे 2 म्हणजे प्रत्येकाला नाही का 2 मार्क राहील. आणि यामध्ये तुम्हाला असे 1 2 3 पैकी कोणतेही 2 सोडवा लागेल. बघा हा जो पेपरचा जो पॅटर्न राहतो 9वीचा 10वीचा हा पूर्ण बोर्डच्या पॅटर्नच नाही का राहत असतो. बोर्डला बी या प्रकारे पॅटर्न राहत असतात, 9वीला पण या प्रकारे पॅटर्न नाही का विचारत असतात पेपर. हा नियमच आहे बेटा. तर बघा पहिला काय म्हणते, अंतःस्रावी ग्रंथींना वाहिनी विहिरीत ग्रंथी असेही म्हटले जाते. तर शास्त्रीय कारण लिहायचं की त्या अंतःस्रावी जी ग्रंथी आहे त्याला वाहिनी विहिरीत ग्रंथी असे का म्हणतात, हे शास्त्रीय कारण लिहायचं होतं पहिल्याचं. दुसरं आहे, लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. म्हणजे कोणत्या वधूचं किंवा वराचं जेव्हा लग्न होतं त्या लग्नाच्या पूर्वी म्हणजे अगोदर त्याची रक्त तपासणी करणे का गरजेचं आहे हे आपल्या शास्त्रीय कारणे विचारलेलं आहे. त्यानंतर दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी उभारण्यात येतात. दृश्य प्रकाशाच्या जे दुर्बिणी आहे ते पहाडावर निर्जन म्हणजे तिथं काहीच नाही अशा जागी का उभारले जातात याबद्दल आपल्या शास्त्रीय कारण लिहायचे आहे. यानंतरचा प्रश्न नंतरचा प्रश्न काय येईल, खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. कोणते 3 हा राहील तुम्हाला 6 मार्कासाठी. आता कोणतेही 3 म्हणजे प्रत्येकाला किती मार्क राहणार, 2 मार्क राहतील. तर बघा यामधला पहिला प्रश्न, दिलेल्या टेबलवरून स्वरूप विधा व जनुकी विधा गुणोत्तरे लिहा. तर या नाही का टेबल हे तुम्हाला टेबल दिला याच्यातून नाही का तुम्हाला स्वरूप विधा व जनुकी विधा गुणोत्तरे लिहायचा आहे. यानंतरचा प्रश्न दिलेल्या आकृत्यावरून गुणसूत्राचे 4 प्रकार कोणते, हे तुम्हाला नाही का 4 आकृत्या दिलेल्या आहे, प्रत्येक आकृतीला अर्धा मार्क. ते नाही का गुणसूत्राचे तुम्हाला नाही का प्रकार विचारलेले आहेत. तर पहिला कोणता आहे, हा यस मध्य केंद्रीय आहे. दुसरा कोणता आहे, उपमध्य केंद्रीय आहे. तिसरा कोणता आहे, आग्र केंद्रीय आहे. आणि चौथा कोणता आहे, अंत्य केंद्रीय आहे. याच्या खाली गेलेला आहे तुम्हाला दिसणार नाही, बघा कोणता आहे, अंत्य केंद्रीय आहे. यानंतरचा प्रश्न काय म्हणते, टिपा लिहा. तर टिपा लिहायचे आपल्याला. पहिला कोणता आहे, प्रतिक्षिप्त क्रिया. दुसरा कोणता आहे, फरक लिहा. पट्टिकी स्नायू व अपट्टिकी स्नायू. तिसरा आहे, DNA फिंगरप्रिंटचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा. म्हणजे तुमचे DNA जे फिंगरप्रिंट आहे याचा नाही का याचा कशा प्रकारे उपयोग होतो याबद्दल नाही का आपले मत व्यक्त करायचे. म्हणजे आपल्या मनाने लिहायचे. आपल्या मतानं चांगलं लिहिलं तर पूर्ण मार्क मिळतात. यानंतरचा प्रश्न तर बघा बेटा, आता येईल आपला प्रश्न तिसरा. खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5. हा राहील तुमचा 15 मार्काचा. म्हणजे सरळ आहे, प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क राहत. मग बघा आता यातील नाही का बेटा पहिला प्रश्न काय म्हणते, खालील तक्ता पूर्ण करा. याच्या मेंदूचा भाग दिला आणि त्याचे कार्य दिले आहे. 3 दिले आहे, 1 2 3 भाग दिले आहे. प्रत्येकाला 1 मार्क राहील. अशा प्रकारे तिन्हीचे मिळून 3 मार्क राहील. तर आता मेंदूचा भाग कोणता आहे, पहिला आहे प्रमस्तिष्क. हा प्रमस्तिष्क आहे. तर नाही का याचे कार्य लिहायचे. मग काय करतो, जसं की नाही का 2 कार्य लिहिले तरी चालतात. तुमच्या बुकमध्ये थोडे जास्त दिलं आहे. काय करते, मनाची एकाग्रता करते. त्यानंतर आपल्या मनाची नियोजन करते, स्मरणशक्ती ठेवते. त्यानंतर ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण पण करते. हे त्याचे नाही का प्रमस्तिष्क कार्य आहे. त्यानंतर आहे अनुमस्तिष्क. म्हणजे आता सेकंड आहे जे अनुमस्तिष्क, याचे काय कार्य आहे हे पण बघायला लागेल. तर हा काय करतो, आपल्या शरीराचा तोल सांभाळतो. हा शरीराचा नाही का तोल सांभाळतो. त्यानंतर काय, ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणे. म्हणजे आपल्या ऐच्छिक म्हणजे आपल्या मनाने जे आपण हालचाली करणार
त्यामध्ये सुसूत्रता म्हणजे नाही का नियोजन चांगल्या प्रकारे आणणार. त्यानंतर थर्ड दिला आहे मेरुरज्जू. हा मेरुरज्जू काय करतो, त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करते. आपल्या त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करते आणि मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करते आणि मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करते. तर अशा प्रकारे दोन दोन लिहायचे तुमच्या मनाने नाही का याचे नाही का कार्य. यानंतरचा प्रश्न बघा. आता इथं तुम्हाला एक नाही का पॅसेज टाईप दिलेला आहे बेटा. हा पॅसेज टाईप दिलेला आहे आणि नाही का ह्या पॅसेज नाही का तुम्हाला नाही का रिकामी जागा दिला, फक्त रिकामी जागा भरायला लागेल. तर बघा पहिली काय दिलं आहे, रिकामी जागा चेतापेशी आवेगाचे वहन ज्ञानेंद्रिया करून रिकामी जागा व मेरुरज्जूकडे करतात. प्रेरक चेतापेशी रिकाम जागा वहन मेंदूकडून स्नायू किंवा रिकाम जागा सारख्या प्रेरक अवयवाकडे करतात. सहयोगी चेतापेशी रिकाम जागा एकात्मिकतेचे रिकाम जागा कार्य करीत असतात. आता हे तुम्हाला दिलं आहे आणि यामध्ये दिलं आहे चेता संस्थेचे संवेदी मेंदू आवेगाचे ग्रंथी आणि का संकलनात्मक हे नाही का शब्द यामध्ये टाकायचे आहे. तर लक्षात ठेवा ही जी पहिली रिकाम जागा होती ही पहिली, तर इथे नाही का तुमचा पहिला येणार शब्द संवेदी. हा संवेदी नाही का तुमचा पहिला शब्द येणार, हा 1 नंबर. त्यानंतर नाही का तुम्ही जर बघितले अशी दुसरी रिकामी जागा आहे तिथं नाही का हा मेंदू येणार 2 नंबर. त्यानंतर नाही का कधी तिसरी रिकामी जागा आहे, ही दुसरी झाली, ही तिसरी रिकामी जागा आहे इथे नाही का हा हे आवेगाचे येणार. त्यानंतर ही चौथी रिकामी जागा आहे, इथं चौथीमध्ये तुमचा येणार ग्रंथी, हा 4 नंबर. आणि जी 5वी रिकामी जागा आहे 5वीमध्ये येणार हा चेतासंस्थेच्या, हा 5व्या रिकामी जागामध्ये हा नाही का येणार चेतासंस्थेचा 5 नंबर. आणि नाही का जी 6वी रिकामी जागा आहे आता याचं उरलं सुरलं काय राहणार संकलनात्मक, हे 6वे. अशा प्रकारे तुम्हाला नाही का इथे नाही का फक्त शब्द भरायचे आहे. 6 आहेत तर नाही का तुम्ही प्रत्येकाला अर्धा मार्क असे नाही का मिळून 6चे मिळून नाही का तुम्हाला 3 मार्क मिळतील. यानंतरचा प्रश्न बघा काय म्हणते, पुढील आकृतीतील कृती संवर्धन प्रक्रियेच्या चौकटी पूर्ण करा. म्हणजे इथं तुम्ही नाही का ते कृती संवर्धन जे करत आहो त्याच्या नाही का आपल्या चौकटीचे नाही का पूर्ण करायच्या, याच प्रकारे तुम्हाला दिलेले आहे. तर बघू आता आपण याचे उत्तर. पहा स्त्रोत वनस्पती स्त्रोतच्या दिलेल्या आहे. मग पहा आता आपल्याला नाही का पूर्ण करायचे आहे, मग आपण बघू आता. ठीक आहे. हां पहा पहिल्या याच्यात काय ना स्त्रोत वनस्पतीचा कंद, हे नाही का डायग्राम तुमच्या ऑलरेडी नाही का बुकमध्ये दिलेले आहे. दुसऱ्या याच्यात येणार प्राथमिक संस्कार. तिसऱ्या याच्यात येणार प्रजनन विभाजन व बहुविधान. त्यानंतर समोरचं येणार खोड मूलारंभ. त्यानंतर येणार प्राथमिक काठिन्यकरण आणि त्यानंतर येणार द्वितीय काठिन्यकरण. अशा प्रकारे नाही का तुम्हाला नाही का भरावे लागणार. हे 1 2 3 4 5 6 प्रत्येकाला अर्धा मार्क असे मिळून 6 जणांचे मिळून 3 मार्क मिळेल. यानंतरचा प्रश्न बा काय म्हणते, खालील उत्तीचे नावे लिहा. 3 आहेत 1 2 3 प्रत्येकाला 1 1 मार्क. जसं पहा पहिला दिला वनस्पतीची उंची वाढवणारी वृत्ती कोणती आहे, तोंडाच्या आतील स्तरातील वृत्ती कोणती आहे, त्यानंतर खोडाचा घेर वाढवणारी वृत्ती कोणती आहे, हे आपल्याला नाही का विचारलेलं आहे. यानंतरचा प्रश्न 3 प्रकारच्या आरएनएची कार्य स्पष्ट करा. तर आपल्याला नाही का इथे नाही का आरएनएची कार्य स्पष्ट करायची आहे. याचे 3 मार्क मिळतील जर चांगल्या प्रकारे लिहिले तर. यानंतरचा बघा अनुवांशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे खालील ओक तक्ता पूर्ण करा. आता तुमच्या अनुवंशिकची जी विकृती आहे त्याच्या माहितीच्या आधारे हे जे खाली तुम्हाला ओक तक्ता दिला आहे हा पूर्ण करायचा आहे. तर बघू कशा प्रकारे दिलेला आहे. बघा हाच क्वेश्चन नाही का इथं रिपीट झाला आहे, वरचा खाली आलेला आहे. तर इथे नाही का तुम्हाला अनुवंशिक नाही का विकृती दिली आहे आणि इथं खाली तुम्हाला 4 टेबल दिले आहे. 1 2 3 4 हा चुकून दिलेला आहे, प्रिंट मिस्टेक झालेलं आहे. तर बघा पहिल्या नाही का याच्यात नाही का तुम्हाला लिहायचं होतं. तर पहिल्या याच्यात काय होतं, गुणसूत्राच्या
असामान्यमुळे हा पहिल्याचा आन्सर येईल. या पहिल्या तक्त्यात लिहायचं होतं तुम्हाला. त्यानंतर दुसऱ्यात लिहायचं होतं तुम्हाला एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे, हा दुसऱ्याचा आन्सर राहील. त्यानंतर हा तिसरा होता. हा तिसऱ्यात नाही का आपल्याला लिहायचं होतं तंतुकणिकीय विकृती. आणि चौथ्या ह्याच्यात लिहायची होती आपल्याला बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे. समोरचा प्रश्न पहा. समोरचा 7व्या नंबरचा प्रश्न काय म्हणतो, खालील नमूद ग्रंथीचे संप्रेरके व कार्य स्पष्ट करा. ह्या जे तुम्हाला ग्रंथी दिले आहे याचे संप्रेरके कोणते आहे व कार्य काय ते स्पष्ट. 3 दिले आहे, प्रत्येकाला 1 मार्क. जसं दिलं आहे पहिले काय उष्ण ग्रंथी, दुसरं दिलं आहे अंडाशय आणि थर्ड दिलं आहे आउटू. त्याचे नाही का आपल्याला काय संप्रेरक लिहायचे आणि कार्य लिहायचे आहे. संप्रेरक अर्ध्या मार्कासाठी राहील आणि कार्य अर्ध्या मार्कासाठी, प्रत्येकाला 1 मार्क. यानंतरचा प्रश्न पहा. जैवतंत्रज्ञान काय म्हणते, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय हे स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे काय म्हणते, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय त्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे. आणि जैवतंत्रज्ञानात शेती व्यवसायावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा, म्हणजे उदाहरण देऊन स्पष्ट करा, हे आपल्याला विचारलेलं आहे. यानंतर येईल तुम्हाला शेवटचा प्रश्न, प्रश्न 4. तर बघा, पुढील उपप्रश्न सोडवा. ते उपप्रश्न सोडवायचे आहे. किती आहे, कोणते 1. यामध्ये तुम्हाला नाही का 2 देईल, 2 पैकी नाही का 1 देईल. तर ही पहा इथं तुम्हाला डायग्राम दिली आहे. डायग्रामवर आधारित तुम्हाला उपप्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, पहिला जसं की खालील आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व त्यातील क्रमांकानुसार पुढील प्रश्नाची उत्तरे शोधायचे. हे तुम्हाला वाचून जावं लागेल. तसं पहा, पहिला दिला आहे 1 व 2 मध्ये नेमके काय घडले आहे. ह्या तुमचा 1 आणि या 2 मध्ये काय घडले हे तुम्हाला लिहायचं होतं. कोणत्या चेताद्वारे 3 येथे आवेगाचे वहन झाले. म्हणजे बघा इथं 3 दिलं आहे, इथं कोणत्या चेताद्वारे आवेगाचे वहन झाले हे विचारलेलं आहे. त्यानंतर 4 ही कोणती चेता आहे, 4 ही कोणती चेता आहे हे आपल्याला विचारलं आहे, हे 4 नंबर. त्यानंतर नाही का 5 हा कोणता अवयोग आहे, 5 हा कोणता अवयोग आहे हे पण विचारलेलं आहे. आणि 6 प्रतिसादाचे वहन कोणता चेता करत आहे. हे बघा 6 कोणत्या प्रतिसादाचा वहन करत आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. याचे फक्त काही याच्यात आन्सर लिहायचे. 5 दिले आहे, प्रत्येकाला 1 मार्क, असे 5 याचे 5 मार्क मिळते. यानंतर याच्यामध्ये दुसरा तुम्हाला दिलेला आहे. पहा काय म्हणते, आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. इथे पण नाही का तुम्हाला ही जी आकृती दिलेली आहे, आता ही आकृती काय तुम्हाला दिसणार नाही, पण याचं निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करून नाही का याचे नाही का उत्तर लिहायचं. जसं बघा, पहिले जे दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे, कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे हे विचारलेलं आहे. चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे, हे कोणत्या पद्धतीचे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. यानंतर या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे. अशा प्रकारच्या आरशावर आधारित दुसरी जी दुर्बीण आहे तिचे नाही का आपल्याला नाव सांगायचे आहे. आणि दिलेली आकृती काढून दुर्बिणीच्या मुख्य भागांना नाव द्या. म्हणजे ही आकृती जशाल तशी काढायची. त्याचे जे मुख्य भाग आहेत हे इथे दिलेले आहे, ते जे आहेत हे मुख्य भाग जे नाही का या दुर्बिणीचे जे मुख्य भाग आहे त्याला आपल्याला नाव द्यायचे. आणि शेवटचं वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते, या दुर्बिणीचे नाही का कार्य कसे चालते हे आपल्याला विचारलं आहे. असे प्रकारे 5 दिले, प्रत्येकाला 1 मार्क, असे 5 मिळून नाही का 5 मार्क राहील. तर अशा प्रकारे आपला इथे सायन्स 2 म्हणजे विज्ञान भाग 2चा पेपर संपलेला आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारे अतिमहत्त्वाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर व तसेच आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलवर 9वी सोबत 10वीचे पण अतिमहत्त्वाचे प्रश्न हे पण आपण टाकत असतो. तरी तुम्हाला सायन्स 2च्या पेपरसाठी माझ्यापासून बेस्ट ऑफ लक. ओके बेटा, थँक्यू.